आज आम्ही इथे पूर्ण पालघर जिल्ह्याचा आदिवासी समाज एकत्र येऊन आपलं जे आदिवासी आरक्षण आहे ते टिकलं पाहिजे। किंबहुना जे जे समाज आदिवासी समाजामध्ये आरक्षण घेऊ इच्छितात किंवा जे आंदोलन करतायत, बंजारा समाजाने आंदोलन सुरू केलेले आहेत, धनगर समाजाने आंदोलन केलेले आहेत, परंतु या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांना स्पष्ट इशारा देऊ इच्छितो की त्यांची मागणी कदापि पूर्ण होणार नाही। कारण आदिवासी समाज आता सावध झालेला आहे, सजग झालेला आहे, त्यामुळे त्यांच्या मागण्यांच्या विरोधात आज पालघर जिल्ह्यामध्ये 50,000च्या वर लोकसंख्येमध्ये आज इथे पूर्ण समाज रस्त्यावर उतरलेला आहे। तुम्ही सरकारांना काय सांगतील? आमचा सरकारवर विश्वास आहे, कारण आदिवासी समाजामध्ये आरक्षण देणं सोपी गोष्ट नाही। महाराष्ट्र विधिमंडळाने ते साबित केलं पाहिजे, जनजाती आयोगाने साबित केलं पाहिजे, तो त्याचा प्रस्ताव संसदेकडे पाठवला गेला पाहिजे, त्यानंतर जनजाती आयोगाने ते मान्य केला पाहिजे आणि त्यानंतर त्यांचे दोन्ही सभागृहांनी मान्य करून राष्ट्रपतीकडे गेला पाहिजे। ही जी प्रोसेस आहे ही अत्यंत कठीण प्रोसेस आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्यावर महाराष्ट्रामध्ये पूर्ण आदिवासी आमदार याला विरोध करतायत, संसदेमध्ये आम्ही सुद्धा विरोध करतोय, त्यांच्यामुळे या कोणत्याही समाजाची मागणी मुळीच पूर्ण होणार नाही। जोहार सर। जोहार।